राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी विशाल गोसावी प्रबंधभूमीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आपण दाभाडीमध्ये आलेलो आहोत आणि दाभाडीचा आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी मराठा आंदोलक अजून देखील या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत. काल आपण रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत होतो. रात्री देखील साखळी उपोषणाच्या माध्यमातून भजन असेल, जागरण असेल, या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. म्हणजे हे दाभाडीचं आंदोलन हे 24 तास हे आंदोलन होत आहे. मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील साहेबांनी उभारलेला हा लढा आणि या लढ्याला साथ देण्यासाठी दाभाडीकर सज्ज आहेत. आपल्यासोबत अजून मराठा बांधव आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे, काय सांगाल? नमस्कार सर्व. दाभाडी नगरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. आज चौथा दिवस आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लढा चालू झाला त्या लढ्याला पाठिंबा म्हणून आणि शासनाला जाग यावी यासाठी संपूर्ण दाभाडीकरांच्या वतीने साखळी उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसलो आहोत. रात्रंदिवस 24 तास हे साखळी उपोषण इथं चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. शासनाने लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न सोडवावेत असं नम्र निवेदन दाभाडीकरांच्या वतीने मी या ठिकाणी करतो. इथं बसणारे सर्व आबालवृद्ध सकल मराठा या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या ग्रुपचे मंडळी इथं बसलेली आहे. सर्वांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना आहे. त्यांची प्रकृती चांगली राहावी ही नम्र विनंती परमेश्वराकडे करतो आणि सरकारलाही विनंती करेल आपणा सर्वांच्या वतीने आपण या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रश्न सोडवावा. नक्कीच. अजून आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत. दादा, काय सांगाल? आज चौथा दिवस आंदोलनाचा आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहात. सरकारने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, कारण की मनोज जरांगे पाटलांची तब्येती तर दिवसेंदिवस खराब होत आहेत. याच्या पुढे जर नाही आरक्षण भेटलं किंवा मनोज जरांगेंना काही झालं तर याचा फार मोठा उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ लवकर निर्णय घेण्यात यावा. नक्कीच. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जर प्रकृतीमध्ये काही बिघाड झाला तर याचे वाईट परिणाम होतील. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आरक्षणासाठी लढा आहे तो यशस्वी करावा असं या ठिकाणी म्हणणं आहे. सर, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल? आज चौथा दिवस, आज आपण इथे सहभागी आहेत. 24 तास हे आंदोलन चालू आहे. सांगायचं एकच आहे, मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे गेल्या 25 वर्षापासून सतत लढा देत आहेत. मात्र आजपर्यंत शासनाने वेळोवेळी भूमिका ही बदलत असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. ते आरक्षण लवकरात लवकर मिळावं व मराठा समाजाच्या मुलांना नोकरीत व शिक्षणात चांगला सहभाग मिळावा अशी या मागची मराठा समाजाची भूमिका आहे. त्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षण जाहीर करून मनोज पाटलांना त्यांच्यातून मुक्त करावं व त्यांच्या प्रकृती जे उपोषणात बसले आहेत त्यांची प्रकृती अतिशय ढासळत असल्यामुळे शासनाने जास्त अंत पाहू नये. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावं. जर उद्या कमी जास्त मनोज पाटलांचं झालंच तर त्या महाराष्ट्रात नव्हे पण भारतात त्याचा उद्रेक निर्माण होईल व त्यावेळेस पूर्ण त्या गोष्टीला शासन हेच खरे जबाबदार असतील. तरी शासनाने आता जास्त वेळ न काढता लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावं अशी आमची आजची भूमिका आहे. नक्कीच. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मराठा आंदोलकांची भूमिका आहे. काल सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. त्यामध्ये असा निर्णय झाला की आरक्षणासाठी अजून वेळ दिला गेला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मुळात सरकारचं धोरणच असं आहे की ते सरकार वेळ काढूपणा करत आहे. मराठा या शब्दाचा अर्थच असा आहे की मरा पर न हटा वो हे मराठा, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाचे माता हनुकाठी, असे मराठ्याचं ब्रीदवाक्य आहे. मराठ्यांच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये. ज्या मराठा समाजाच्या सर्वसामान्य सभासदांच्या मताच्या जीवावर सत्ता संपत्ती मिळवून
आमदार नामदार खासदार ही सगळी मंडळी आपापल्या मस्तीमध्ये गुंग आहेत। आपल्या सरकारमध्ये अशा प्रकारचा मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षण मंजूर करून लवकरात लवकर या मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारची सत्ता संपत्ती आम्ही मिळवू देणार नाहीत, अशा प्रकारची भावना सकल मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र प्रमाणात गावोगावी जनजागृती झाली आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत आम जनता या सर्व आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणापाठीमागे 17 दिवस बिगर अन्न पाण्याने राहून आताही 8 दिवसापासून 40 दिवसाची मुदत दिली होती, तरीसुद्धा सरकारकडून कुठल्याही प्रकारचा न्याय निवाडा झाला नाही किंवा न्याय मिळाला नाही। ही केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या अखत्यारीतली गोष्ट आहे। जनतेने संयम राखून अत्यंत शांततेने संयमाने हा प्रकार हातात घेतलेला आहे। सरकारी किंवा जनतेची नुकसान होणार नाही याची काळजी संपूर्ण मराठा समाज घेतो आहे, परंतु सत्तेच्या जीवावर सत्तेच्या माध्यमातून लोकांची सोय करता येते आणि गैरसोयी करता येते। तेव्हा गैरसोय न करता सोयीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सरकारने शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि परमेश्वराने या जरांगे पाटलांना शक्तियुक्ती आणि भक्ती यांच्या माध्यमातून उदंड आयुष्य आणि आरोग्य द्यावं, अशा प्रकारची सद्भावना मी या ठिकाणी दाभाडीच्या सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो। नक्कीच आपण बघू शकतात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या रस्ता रोको आंदोलन, चक्काजाम आंदोलन सुरू आहे। म्हणजे कुठेतरी आंदोलन शांततेच्या माध्यमातून साखळी उपोषणाचं रूप आता कुठेतरी चक्काजाम आंदोलनाने घेतलेलं आहे, काय सांगाल? चक्काजाम आंदोलन यासाठी की जनतेला याची जाणीव व्हावी, जनतेपर्यंत जो काही माल मलिदा मसुदा जो काही अन्नधान्याचा पुरवठा लवकरात लवकर झाला नाही तर जनता अधिक मोठ्या प्रमाणात चेकाळून उठेल, त्रस्त होईल आणि जनता त्रस्त झाल्यानंतर सरकारला ते महागात पडेल। आणि म्हणून एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून ज्याप्रमाणे शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशीने रस्ता रोको आंदोलन केलं होतं, तशाच पद्धतीने किंबहुना त्याही मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर जनतेच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते, आपुलकी निर्माण होते आणि सरकारला हे झोपे गेलेलं सरकार नव्हे तर झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे। एक वेळ झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या लोकांना जागा करता येत नाही। त्या लोकांना जागा करून त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम फक्त मराठा संघच करू शकतो, सकल मराठा मंडळीच करू शकतात। आणि म्हणून या पद्धतीने गावोगाव अत्यंत शांततेने अशा प्रकारचं आंदोलन आम्ही सर्व मराठा मंडळीने उभे केलेलं आहे। जनजागृती झालेली आहे। आता सरकारला भविष्यात चांगले दिवस राहणार नाही, त्यामुळे त्यांना परमेश्वराने योग्य अशा प्रकारची बुद्धी द्यावी, सद्बुद्धी द्यावी आणि मराठा लोकांना न्याय देण्याची भूमिका लवकरात लवकर घेण्यात यावी, जेणेकरून जरांगे पाटलासारखे अनेक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, आपले योगदान देत आहेत। त्यांना सर्वांना या माध्यमातून सुटका मिळेल आणि जनतेचं समाधान होईल, अशा प्रकारचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अशा प्रकारची आमची भूमिका आहे। नक्कीच आपण बघू शकतात या ठिकाणी साखळी उपोषणाचा आज 4था दिवस। या ठिकाणी प्रशासन देखील खबरदारी घेऊन आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतात की छावणी पोलीस स्टेशन अंडरमध्ये दाभाडी गाव येत असतं आणि छावणी पोलीस स्टेशनची PI साहेब या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। वैद्यकीय अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, हे देखील सज्ज आहेत आणि ह्या आंदोलनाकडे त्यांचं लक्ष टिकून आहे। परंतु जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सॉल्व होत नाही, मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलन मागे होत नाही, तोपर्यंत हे समाज बांधव याच पद्धतीने 24 तास आंदोलन करणार आहेत। दादा, प्रबंधभूमीमध्ये पुन्हा एकदा मी आपले स्वागत करतो। आज उपोषणाचा 4था दिवस आहे, 24 तासापासून हे संपूर्ण उपोषण चालू आहे, काय सांगू शकता? आणि खरी ज्योत जर पेटवली असेल तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील। ज्या वेळेला आंदोलन केलं अण्णासाहेब पाटलांनी, त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत सरकारने किती बळी घेतले याचा विचार नाही। आणि असं हे सरकार झोपे गेलेलं कधी जागं होईल हे सांगता येत नाही। आम्ही गेल्या 4 दिवसापासून दाभाडीमध्ये बसलोय, उपोषण करतोय। मनोज जरांगे पाटलांना कसा पाठिंबा देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही रोज
रात्रीसुद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रकृती जर खराब होत असेल तर त्यांना आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला कसं चांगलं होईल ह्याकरता आम्ही रोज सायंकाळी रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 6-7 वाजेपर्यंत जागरण करतो. आई तुळजाभवानीला आम्ही साकडं घालतो की मनोज जरांगे पाटलांची तब्येत चांगली होऊ दे आणि मराठा समाजासाठी आरक्षणाला कुठलाही गालबोट न लागता मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भावना या ठिकाणी आहेत. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. काल मनोज जरांगे पाटील साहेबांनी जलत्यागची भूमिका घेतलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? हो, सरकार इतका विलंब करतंय त्या गोष्टीसाठी की जलत्याग करून पुन्हा एकदा त्यांना एक इंटिमेशन देण्यात आली की आम्ही जलत्याग करत आहोत. तर मनोज जरांगे पाटीलांचा संयम आणि त्या संयमावरती पूर्ण महाराष्ट्र अवलंबून आहे. त्या संयमाचा अंत महाराष्ट्र सरकारने बघू नये. आणि दुसरी गोष्ट, सर्वपक्षीय जरी तुम्ही बैठक बोलवली तर ती संविधानिक नव्हती, ती तुमच्या ऑब्झर्वेशनसाठी होते. म्हणजे सरकारमधले CM आणि दोघी DCM आहेत या लोकांसाठी ते ऑब्झर्वेशनसाठी होते आणि त्याच्यात पक्षाचे कुठलेही प्रमुख नव्हते. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा आमदार असेल, त्यांचा विधान परिषदेचा सदस्य असेल, असेच लोक होते. म्हणून ती सर्वपक्षीय बैठक म्हणता येणार नाही. हेकेखोरीचे सर्व राजकीय पोळी भाजणारे लोक त्या जागेवरती आलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जरांगे पाटलांनी जे 40 दिवस दिले त्या 40 दिवसाला 24 तारखेला 24 ऑक्टोबरला 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर जे आत्महत्या झाल्या आणि तुम्ही बीडमध्ये जे आत्ता जे काही घडलं त्या संदर्भात तुम्ही लोकांवर 307चा गुन्हा दाखल केला. तर मी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सर्व अधिकारी प्रशासनाला हा प्रश्न विचारू इच्छितो की का आपण 302 यांच्यावर दाखल करू नये. 40 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिवस मागून घेतले आणि त्यानंतरही तुम्ही 307चा गुन्हा दाखल करतात. आरक्षण तर मुळीच दिलंच नाही. तुमच्यावर 302 हा गुन्हा का दाखल करू नये? जे मुलं आज अनाथ झाले असतील, ज्या माणसांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली असेल त्या कुटुंबांची आज जबाबदारी कोण घेईल? आणि हा 307चा गुन्हा ज्या लोकांवरती तुम्ही दाखल करत आहात त्यांच्यावर जो उद्या कारवाई होईल त्यात कोणी MPSC UPSC देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्याचं नुकसान होईल 307चा गुन्हा दाखल केल्यानंतर. या गोष्टीची पण खबरदारी सरकारने घ्यावी. आणि आता जास्त अंतर न पाहता येण्या 48 तासात, कारण की त्यांचा जलत्याग करून आज जवळपास 12 तास, उद्या आज सायंकाळपर्यंत 24 तास पूर्ण होतील. येणाऱ्या 48 तासपर्यंत त्यांनी वाट बघू नये, कारण की जलत्याग केल्यानंतर माणसाच्या किडनीचा जो भाग असतो, किडनीचं जे काम करणं असतं ते जीवावरती बेतू शकतं. म्हणून लवकरात लवकर सरकारने या शुद्ध राहून म्हणजे स्वतःच्या तात्विक बुद्धीने लवकरात लवकर या निर्णयास जावं आणि आरक्षण द्यावं एवढीच विनंती. नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली बघावयास मिळते. आंदोलन अजून तीव्र करण्याची भूमिका ही या ठिकाणी महत्त्वाची ठरते आणि असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेला आहे. तुम्ही जर उशीर केला तर याचे परिणाम वाईट होतील, हे देखील कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमधून समोर आलेलं आहे. सर, आपण या ठिकाणी आपला चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल? चेअरमन पदाचा राजीनामा यासाठी दिला की शासनाला कळावं हा प्रश्न किती गांभीर्याने खोलपर्यंत गेलेला आहे. या पदांची हाव आम्हाला कुणालाही राहिलेली नाही. मूळ हा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांना फी माफी मिळावी, फी माफीच्या नंतर नोकरीमध्ये त्यांना सवलती मिळाव्यात. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजाचे विद्यार्थी अत्यंत बेकार या ठिकाणी फिरत आहेत. अशा या पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी, पुढच्या या संपूर्ण प्रश्नासाठी हा दाभाडी सोसायटीच्या चेअरमनपदाचा मी स्वतःहून 15 दिवसापूर्वी मी चेअरमन झालो. 15 दिवसात मी या प्रश्नाचं गांभीर्य मला समजलं. मला या आंदोलनामध्ये काय देता येईल, काय त्याग करता येईल असा मी विचार केला आणि माझ्याकडे असणारं हे सोसायटी चेअरमन पदाचा मी या पर्वाकडे त्याग केलेला आहे, त्याचा राजीनामा दिलेला आहे. शासनाने, तालुक्यातील अधिकाऱ्यांनी, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि शासनाने या प्रश्नाची तड लवकरात लवकर लावावी व जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा या हेतूने मी माझा राजीनामा सादर केलेला आहे. नक्कीच बघू शकतात ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रातून विधानसभा सदस्यांची राजीनामाची मागणी होत असताना
एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपला विविध कार्यकारी सोसायटी जी दाभाडीमध्ये आहेत त्याचा चेअरमन पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे. मराठा आरक्षणासाठी हा सगळ्यात मोठा त्याग त्यांचा म्हणावा लागणार आहे. त्याच पद्धतीने दादा, मनोज जरांगे पाटील साहेबांची तब्येत अजून देखील खालावते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जलत्यागचा भूमिका घेतलेली आहे आणि असं देखील म्हणलेलं आहे की अजून तीव्र आंदोलन होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच तळागाळातला 25 वर्षापासून आंदोलनातला व्यक्ती, ज्याची गरीब परिस्थिती आहे, सर्वसाधारण कुटुंबातला हा व्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचं आणि जगाचं लक्ष वेधत हे जे आंदोलन त्यांनी उभं केलं, हे मराठा समाजातील तळागाळातल्या विद्यार्थी असतील, आर्थिक शोषलेला मराठा समाजातील गरीब व्यक्ती असेल, यासाठीचं हे आंदोलन आहे. आणि हे करत असताना त्या व्यक्तीच्या पाठीमागे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाज, देशातला गोरगरीब समाज हा ताकदीनिशी उभा राहिला. जगाच्या इतिहासात एवढी मोठी सभा कोणी पाहिली नसेल. एवढी मोठी 25 लाखाची सभा त्या ठिकाणी अंतरवाली गावात झाली. जवळजवळ 300 एकरमध्ये ही सभा संपन्न होते. जग त्याच्याकडे लक्ष देतं आणि मराठा समाजाच्या या महाराष्ट्रात जे आमदार खासदार आहेत, मोठ्या संख्येने मराठांचं देशाचं राज्याचं प्रतिनिधित्व करतात. 180 आमदार खासदार या ठिकाणी त्या लोकसभेत राज्यसभेत निवडून गेलेले आहेत आणि त्यांनी देखील समाजाकडे पाहू नये. इतर समाजाचे त्यांचे नेते त्यांच्या समाजासाठी मागणी करतात, पुढे येतात आणि आमच्या समाजाचे नेते 96 कुळी समाज म्हणून कुणबींमध्ये आम्हाला घेऊ नये अशा काही गोष्टी करणारे नारायण राणे असतील, त्यांचं कुटुंब असेल, 2 पोरं असतील, त्यासोबत रामदास कदमसारखा एखादा जुना नेता असेल, जे म्हणतात आम्हाला कुणबी नको. अरे, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. ज्या वेळेला लोकांच्या पैशांवर तुम्ही सदन होतात, मतांनी निवडून जातात आणि ज्या वेळेला तुमच्या सोबत काम करणारा कष्टकरी समाज जो कुठेतरी मागे राहिलेला आहे, त्यांचे गोरगरीब कुटुंब शेतामध्ये कामाला जातात, ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांचा विचार न करता तुम्ही स्वतःचा विचार करतात. सत्तेच्या लाचारी चाटूपणा करून सत्तेसाठी त्या वेळा आपली विधानं बदलतात. 40 दिवसाचा अभ्यास अजून गिरीश महाजनांचा संपला नाही आहे का? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तुम्ही लाचारीसाठी, सत्तेसाठी त्या सरकारमध्ये जेव्हा काम करत आहात, जी सर्वपक्षीय सभा झाली, त्याच्यातनं आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी चांगला असा संदेश देऊन बाहेर निघाल. मला देवेंद्र फडणवीस, गिरीश गृहमंत्री यांना देखील या ठिकाणी संदेश द्यायचा आहे की इतके दिवस तुम्ही बाहेर आले नाही. आंदोलक जेव्हा बाहेर येतात तेव्हा तुम्ही बाहेर निघतात आणि ज्या वेळेला अंतरवालीमध्ये घटना गेली तेव्हा तुमचं स्टेटमेंट नाही आणि मराठा आंदोलकांवर कारवाई करायला तुम्ही लगेच पुढे आलात. तुमच्या डोक्यातल्या सुपीक कल्पना आम्हाला जाणून आहोत. तुमचे जे लाचार पद्धतीने काम करणारे सदावर्तेसारखे नालायक लोक आहेत, त्यांचासुद्धा बेत आम्ही यापुढे पाहू. आमच्या जरांगे पाटलांच्या केसायलाही धक्का लागला तर आंदोलन कसं असतं याची एक झलक दाखवलेली आहे. आत्ता आम्ही शांततेत आहोत. पुढील आमचा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. नक्कीच या ठिकाणी दिवसेंदिवस हे आंदोलन जसं वाढतं आहे तसं याचं स्वरूप तीव्र होत आहे. सुरुवातीला हे साखळी उपोषण, आमरण उपोषण, नंतर आता चक्का जामच्या रूपात हे आंदोलन रूपांतरित घेत आहे. त्याच पद्धतीने अजून देखील सरकारने निर्णय घेतला नाही तर तीव्र स्वरूपाचे इशारे देखील मराठा बांधवांच्या वतीने दिले जात आहेत. दादा, 24 तास हे आपलं उपोषण चालू आहे. मला वाटतं मालेगाव तालुक्यातील पहिलं गाव असेल ते 24 तास या ठिकाणी साखळी उपोषण करत आहे आणि रात्री जे होते सर्व तरुण होते, या तरुणांसाठी काय सांगणार तुम्ही? तरुणांची सुद्धा अपेक्षा आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला भविष्यासाठी या तरुणांना तो न्याय नक्कीच कामी येईल. मी शासनाला एवढंच सांगू इच्छितो की शासनाने वेळ काढूपणा करू नये, कारण जगात अशी कुठली समस्या नाही की तिला हल नाही. फक्त शासनाची इच्छाशक्ती पाहिजे. ज्यावेळेस सर्व आमदार खासदार एकमताने आमदार खासदारांचं पेन्शन पगार वाढ करू शकतात आणि काही मिनिटात तो ठराव मंजूर करून आणि तो पूर्ण करू शकतात, मग आरक्षणाचा ठराव का मंजूर करत नाही? आमची मागणी आहे विशेष अधिवेशन बोलावं आणि त्याच्यात केंद्राला त्यांनी प्रस्ताव पाठवा आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं. कारण आमचा आता दिवाळी सण येतो आहे आणि तो आम्हाला गोड करू द्यावा. नाही तर मराठा समाजचा अंत आता संपलेला आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांची तब्येतीची शासनाने काळजी घ्यावी आणि त्यांच्या तब्येतीला त्यांना काही झाल्यास तर शासनाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि पुढचं आंदोलन कसं राहील ही आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण आमची इच्छा आहे की शांततेच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून सनदशील मार्गाने जे आंदोलन चालू आहे यातच शासनाने आम्हाला आरक्षण द्यावं.
नक्कीच ज्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सरकारने न्याय द्यावा, त्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशा या ठिकाणी भावना व्यक्त केल्या जात आहेत. दादा काय सांगाल, चौथा दिवस आज आपल्या साखळी उपोषणाचा आहे आणि अजून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. कित्येक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी वंचित आहे, तरी सरकारने अंत न बघता आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे. नक्कीच समाजाचा अंत बघू नये हा देखील महत्त्वाचा विषय आहे. दादा नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही दिवाळी साजरी करणार नाही, आरक्षण जर मिळालं नाही तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. काय वाटतं तुम्हाला, ही भूमिका कशी वाटते? सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती सर्वच या आंदोलनाच्या पाठीमागे आहे आणि ज्या शांततेने जगाचं लक्ष वेधत सर्व 58 क्रांती मोर्चे झाले त्याची देखील दखल शासनानं न घेतल्यामुळे यावेळीची दीपावली आमच्या सर्वसामान्य मराठा कुटुंबाची ही शासनाने आमचा या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळे आम्ही एकदमच साध्या पद्धतीने करणार आहोत, म्हणजे करणारच नाही आहोत. तर हा संदेश नक्कीच महत्त्वाचा आहे. नक्कीच आपण बघू शकतात, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही, मनोज जरांगे पाटील साहेबांनी उभं केलेलं आंदोलन खऱ्या अर्थाने त्याला यश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही दिवाळीसुद्धा साजरी न करण्याचा निर्णय मराठा बांधव या ठिकाणी घेत आहेत. त्याच पद्धतीने दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने यावर तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी हा संपूर्ण अट्टहास चालू आहे, यासाठी हे संपूर्ण आंदोलन चालू आहे. आणि आपण बघू शकतात आजचा चौथा दिवस. आपण उद्या देखील या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत, उद्या देखील या ठिकाणी अपडेट देणार आहोत, परंतु उद्याची देखील वेळ येऊ नये, आजच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, आरक्षण मिळावे अशी भूमिका आज मराठा समाजाची आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी मी विशाल गोसावी, मालेगाव. एक मराठा, एक मराठा.